बाजरी लवकर शिजत नाही हे मला माहितीच नव्हतं. आज आमचं ठरलं की बाजरीची खिचडी करायची. एकदमच आम्हाला पौष्टिक खायचं सुचलं होतं म्हणून आम्ही मार्टमधून बाजरी घेऊन आलो. त्याच्यानंतर घरी आल्यावर आईंना फोन केला आणि विचारलं की बाजरी कशी बनवायची. मग त्यांनी मला सांगितलं की तू चांगलं याला धुवून घे, चांगल्या प्रकारे वाळव आणि त्याच्यानंतर मग मिक्सरमधून याला काढ, म्हणजे त्याचे जे वरची साल असते ना ती निघून जाईल. पण मी हुशार, मी थोडंच वाळवलं त्याला आणि थोडी ओली होती ती आणि मी तशीच मिक्सरमधून काढली. तर त्याच्यावरची जी साल होती ना ती काही चांगली निघाली नाही. त्यात आमच्या भांडेवाली मावशी पण आल्या. त्या म्हणाल्या की तुम्ही एवढ्या इझिली कसं काय ते काढू शकता आणि आम्ही याला खूप उन्हात वाळवून आणि मग त्याच्यानंतर खूप मोठी प्रोसेस असते ती, असं त्या म्हणाल्या. मला हे काहीच माहिती नाही. मी म्हटलं की जाऊ दे, आता मी जसं केलं आहे तसं केलं. आणि त्याच्यानंतर मग मी नॉर्मल फोडणी घातली. फक्त मिरची हळद एवढंच टाकलं होतं, जिरे मोहरी, आणि त्याच्यानंतर त्यात ती बाजरी टाकली आणि पाणी टाकून शिजवायला ठेवलं. पहिल्यांदा जेव्हा शिट्टी दिली त्याच्यानंतर ती शिजली नव्हती. मग परत आम्हाला पाणी वाढवावं लागलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत त्याला 2-4 शिट्ट्या दिल्या. मग कुठे जाऊन ती खाण्यासारखी झाली. मग मला असं वाटलं की ती पण थोडी कच्ची होती. माहिती नाही, आता ते कोणी इव्हॅल्युएट करायला नव्हतं. मी आणि पार्थनीच मिळून खाल्ली. पार्थ म्हणे की असंच असतं. मी म्हटलं की ठीक आहे, म्हणजे काहीतरी चांगलं झालंय आपल्याकडून. तुम्हाला जर बाजरी चांगल्या प्रकारे शिजवायची दुसरी पद्धत माहिती असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.